नमस्ते सन ऑफ क्राफ्टमध्ये आपलं स्वागत आहे. कस्टमरने आपल्याला हे रिंगची ऑर्डर दिलेली आहे. तर आपण ते कॅमिओमध्ये बघणार आहोत. चला तर आपण बघूया. सर्वात आधी त्यांनी काय नाव दिलेलं आहे, स्वीटी आणि संदेश आणि ही डेट दिलेली आहे. तर आपण हे शिलोतेच्या प्रोग्रामच्या कॅमिओमध्ये आपण हे बनवणार आहोत. सर्वात आधी आपल्याला असं राउंड एक रिंग बनवून घ्यायची आहे. ही गोल 4 इंचीची राउंड अशी बनवून घेऊ आपण आणि त्याला आपण ऑफसेट करू. ऑफसेट म्हणजे थोडीशी एक रिंगला बॉर्डर तयारी केली जाते. तर ती बॉर्डर आपण इथे तयार करू. तर ही ऑफसेटमधनं तयार केली जाते. तर ती जो इथे स्टारचा साईन आहे, असा स्टारचा साईन तिथे ते दाबायचं म्हणजे ते ऑफसेट तयार आहे. आता त्याची थोडीशी आपण जाडी वाढवूया. अशी थोडी घेऊन आलं का लक्षात? आणि मग त्यानंतर ते अप्लाय करू. आता हे 2 रिंग तयार झाले त्याला जॉइन करायचं आहे. तर ऑब्जेक्टमध्ये जाऊन मेक कंपाऊंड पाथ आहे तो सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे त्याचा कंपाऊंड पाथ तयार होईल आणि त्याला ब्लॅक करूया. आता ही रिंग अशी तयार झाली. याला एक आपण डबल रिंग बनवायची तर कॉपी पेस्ट करून 2 रिंग बनवून घेऊ आणि मग त्यानंतर आपण त्याला खाली जो बेस आहे तो बेस बनवण्यासाठी आपण त्याला एक अशी चौकोन आयताकृतीची एक करून घेऊ आणि मग त्यानंतर आपण याला जॉइन करू. त्याला म्हणतात वेल्ड. वेल्ड याचा अर्थ दोन्ही तिन्ही ऑब्जेक्टला जोडायचं. जसं आपण वेल्डिंग करतो त्याचप्रमाणे असं हे वेल्ड केले जाते. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपल्याला त्याच्यावर डायमंड लावायचे आहेत. तर Pinterestवरनं हा एक असा डायमंडचा आपण Pinterestवरून घेऊ एक डायमंड कॉपी करू आणि ते इथे पेस्ट करू आपण शिलोतेच्या प्रोग्राममध्ये. आता हे आलेलं आहे. आता आपण याला ट्रेस करायचं आहे. ट्रेसमध्ये 2 प्रकार येतात ते मी तुम्हाला इथे दाखवते. जसे की हे बघा सिलेक्ट एरिया ट्रेसिंगचा जो एरिया आहे तो पहिला सिलेक्ट करायचा. त्यानंतर त्याचा थ्रेशोल्ड आपण सिलेक्ट करू. ते बघा त्याच्यामध्ये थोडीशी ती जाडी हळूहळू वाढत जातो. ठीक आहे. आता या ट्रेसिंगच्या प्रकारामध्ये एक ट्रेस अँड डिटॅच आहे आणि नुसता ट्रेस आहे. तर नुसता ट्रेस काय आहे तो बघू आपण. हे बघा यांनी फक्त ट्रेस केलेलं आहे. ठीक आहे. हा जो ट्रेस आहे म्हणजे त्याची कायताकृती बनवली आणि दुसरा जो ट्रेस अँड डिटॅच आहे तो अशा प्रकारे येईल. तो बघा ट्रेस अँड डिटॅच केला तर त्यांनी तो डायमंड तयार केला. हे जो आपल्याला प्रिंट वगैरे काढायचं असेल तेव्हा असा ट्रेस लागतो आणि जो जो वरचा जो ट्रेस आहे तो आपण आपल्या इथे कटिंगसाठी वापरू शकतो. आता हे दोन्ही इथे घेतलेत. त्याचं कॉपी पेस्ट करून अजून एक दुसऱ्याच्या रिंगला आपण अटॅच करू आणि त्याला वेल्ड करू. वेल्ड म्हणजे परत त्याला दोन्हींना सगळ्या ऑब्जेक्टला आपण चिपकवू. ठीक आहे. तर थोडंसं अलाइनमेंट चुकलं आहे तर ते मी परत नीट चेक करते आणि सेटिंग केल्यानंतर आपण त्याला वेल्ड करू. ठीक आहे. पूर्ण सिलेक्ट करायचं आणि मग त्याला वेल्ड करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही डिझाईन झालेली आहे. तुर्तास आपली तयार. आता आपण तो जो पिक्चर आपल्या कस्टमरने पाठवला आहे तो आपण इथे कॉपी पेस्ट करून देऊ म्हणजे आपल्याला कळेल की ते कसं डिझाईन केलेले आहे. त्यांची जी डेट आहे ती डेट आता आपल्याला इथे बनवायची आहे. त्यासाठी आपण काय करू एक छोटासा आयताकृतीचा असा आपण आखून घेऊ इथे. त्याची साईज आपण नंतर सेट केली तरी चालेल. तुर्तास अशीच एक आयताकृती बनवून घेऊ आणि त्यांची डेट कुठली आहे ती बघू. 17/5/2026 अशी कस्टमरने आपल्याला डेट दिलेली आहे. तर ती डेट आपण इथे आता टाईप करू. 17/5/2026. ठीक आहे. ही अशी डेट इथे झालेली आहे आणि त्याच्या खाली तो आयताकृती जेणेकरून ते चिटकवण्यासाठी सोपं जाईल. आता आपण त्याला फॉन्ट सिलेक्ट करू. फॉन्ट सिलेक्ट करण्यासाठी थोडीशी आयताने तिची वाढवू आपण. थोडंसं एडिटिंग करावं लागेल. याला ब्लॅक कलर देऊ कारण की म्हणजे आपल्या लक्षात येईल की ते फॉन्ट कसा दिसतो आहे. प्रॉपर दिसेल आपल्याला त्यामुळे मी त्याला सध्या ब्लॅक कलर दिलेला आहे. नंतर ते कटिंग गोल्डनमध्येच होणार आहे. फक्त डिझाईन करण्यापुरतं आपण त्याला ब्लॅक कलर दिलेला आहे. थोडीशी उंची वाढवू आपण आणि हा जो त्याचा आयताकृती त्याला चिटकवणार आहोत एक बेस तयार केलेला आहे. ते बेस आपण इथे लावली थोडीशी त्याची जागा वाढवू जेणेकरून आपल्याला वरती त्या रिंगला योग्य प्रमाणे चिटकवता येईल आणि याला वेल्ड करू टाकू म्हणजे हेही हलणार आहे. हेही चिटकून गेलं एकमेकांना. आता आपण हे वरती घेऊन त्याला या दोन्ही रिंगच्या मध्ये चिटकवू.
त्याची साईज जशी आहे त्याप्रमाणे लहान मोठं करता येईल आपल्याला. अजून थोडंसं छोटं करावं लागेल. आता इथे हे बघा 17/5/2026 वरती जसं आहे तसं आपण ते तयार केलेलं आहे. सेट करू नीट आणि मग त्यानंतर पूर्ण एरिया सिलेक्ट करून आपण त्याला परत वेल्ड करू. वेल्ड करून म्हणजे परत चिटकवून टाकू. आता ही कृती चिकटलेली आहे, त्यामुळे आता हे काही हलणार नाही, जेणेकरून त्याची कटिंग पण नीट होईल. त्यानंतर आपण काय करायचं आहे की त्यांची जी डेट आहे आणि आता हिचे नावं आहेत, आपण ही नावं इथे बघून घेऊ. तर नावं कशी दिली आहेत ते बघू. नावं आहेत संदेश आणि स्वीटी. तर ही दोन्ही नावं आपण इथे लिहून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण याला ब्लॅक कलर देऊ, जेणेकरून आपल्याला त्याचं कलर आणि फॉन्ट नीट लक्षात येईल. सुरुवातीला फक्त आउटलाईन असतात, पण ब्लॅक कलर दिल्यावर आपल्याला कळतं की ते स्पेलिंग बोल्ड दिसतं आणि त्याला असं ठळक दिसायला लागतं. आता याच्यामध्ये आपण वेगवेगळे फॉन्ट देऊ. कॅमिओकडनं बाय डिफॉल्ट काही फॉन्ट येतात आणि काही आम्ही स्वतःहून डाउनलोड केलेले आहेत, जे आपल्याला द फॉन्टमधून आपल्याला डाऊन करू शकतो फ्री ऑफ कॉस्टमध्ये. जर तुम्हाला तसे फॉन्ट कसे डाउनलोड करता येतात हे जर बघायचं असेल तर मग आम्हाला कमेंट करा, म्हणजे आम्ही त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवू. याच्यातला आता जो काही चांगला आहे तो आपण बघू. एखादा चांगला दिसतो आहे, त्याच्यामुळे याला आपण सिलेक्ट केलेला आहे. आता याच्यामध्ये आपण काही एडिट करू, थोडंसं झूम करू, त्याच्यामुळे आपल्याला कळेल. आता या जो संदेश आहे याच्या शब्दांची फोड करू, त्याला अनग्रुप म्हणतात. अनग्रुप म्हणजे शब्दांची फोड, जेणेकरून हे SAN हे शब्दांची फोड झालेली आहे. की थोडंसं आपण एडिटिंग करू, थोडंसं चिटकवू एकमेकांवर, जेणेकरून ॲक्रेलिक कटिंग करताना कुठलाही शब्द तुटला जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्यामुळे ते एडिटिंग करतानाच त्याला एकमेकांना खूप चांगलं चिपकवावं लागतं, म्हणजेच वेल्ड करावं लागतं. आता याला आपण वेल्ड करून टाकू. वेल्ड केलं बघा, शब्द पूर्णपणे चिकटला आहे. आता हा S आहे, हा जोडलेलाच आहे, पण याला आपण अनग्रुप करू, त्याच्या शब्दांची फोड करू. आता यानंतर येतं हे, पण इथे Sला थोडासा Wला चिटकवून थोडंसं अजून वाढव आणि ईला जवळ घेऊ, टीला घेऊ जवळ आणि वायलाही थोडंसं जवळ घेऊ. आणि मग या पूर्ण शब्द तयार झाला की याला सुद्धा वेल्ड करून टाकू. सिलेक्ट ऑल आणि वेल्ड करू. आता मी तुम्हाला असं मिनिमाइज करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते कसं चिकटलं आहे. तरी हे थोडेसे पातळ आहेत, त्यामुळे थोडंसं जाड बनवू आपल्याला. ते जाड करण्यासाठी आपण ऑफसेट, म्हणजे हा स्टार जो आहे याच्यावर गेलं की ऑफसेट तयार येतं. हा भरपूर मोठा ऑफसेट तयार झालेला आहे. आपण त्याला थोडेसे कमी करू. इथे ऑफसेट बघा, इथे ऑफसेटची ती डिस्टन्स दिलेली असते की किती डिस्टन्सवर तुम्हाला ते हवं आहे. स्वीटीचा आपण सेम तयार करू. आता तुम्हाला फरक कळेल की हा जो आपण आधी बनवलेला जो आहे आणि आता जो बनवलेला आहे तो, तर मग याला दोन्ही कलर दिलं की तुमच्या लक्षात येईल की ते कसं दिसतंय. तर हा बघा बारीक झालेला आहे आणि हा थोडा जाड आहे. तर हे पातळ जे आहेत ते आपण बाजूला करू आणि हे जे जाड आपण थोडेसे बनवलेले आहेत हे ते आणू बरोबर आणि याला चिटकवू. तर हे थोडीशी एडिटिंगचा पार्ट आलेला आहे. परत याला थोडंसं साईज करून आपण साईजमध्ये आणून आपण त्याला परत वेल्ड करायचा आहे. इथे S जो आहे तो याला इथे चिटकवून आणि Y जो आहे तो तिथे त्याला चिटकवून हा पूर्णपणे वेल्ड करून घ्यायचा. आणि एकदा वेल्ड झाला की चेक करायचं की कुठले शब्द राहिले नाहीत का, जेणेकरून आपल्याला कटिंग करताना त्याचा प्रॉब्लेम येत आहे. तर असा हा पूर्ण तयार झालेला आहे. बघा, हलवून बघा, कुठलाही शब्द राहिलेला नाही आहे, सगळं पूर्णपणे वेल्ड झालेलं आहे. आता आपण हा जो आहे हा प्रिंट PDF मध्ये सेव्ह करू. प्रिंट PDF मध्ये सेव्ह करायचं म्हणजे PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचे. जेव्हा आपण प्रिंटमध्ये जायचं, इथे प्रिंटर्सचे ऑप्शन असतात, तर आपण मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू PDF मध्ये सेव्ह देतो, जो PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह केला जातो. आणि या फाईलचे आपण नाव देऊ इथे संदेश आणि स्वीटी, जेणेकरून आपल्याला ते लक्षात राहील. मी सेव्ह केला. आता आपल्याला हा जो एडिटिंग केलेला पार्ट आहे तो आपल्याला कोरेल ड्रॉमध्ये आणायचा आहे. मी तुम्हाला हे सांगते कारण की आपल्याला कॅमिओमधून कोरेल ड्रॉमध्ये कसं काही एडिट करून तिथे नेता येतं, त्याच्यासाठी मी कॅमिओचा वापर केलेला आहे. तर आपण एक नवीन फाईल घेऊ
नवीन फाईल घेतल्यानंतर इम्पोर्ट करायचं आणि इम्पोर्ट केल्यानंतर आपली जी फाईल आहे संदेश आणि स्वीटी ही दोन्ही घ्यायची आणि ते पेस्ट करू. ते पेस्ट केल्यानंतर बघा आता हा PDF फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे त्याला बॅकग्राऊंड आलेला आहे. तर बघा मी हलवते तर त्याच्या मागे एक बॅकग्राऊंड आलेला आहे. तो कसा काढायचा तर तो जो बिटमॅपमध्ये आहे कन्वर्ट टू बिटमॅपमध्ये करायचं. त्याचं ते हे दिलेलं असतं ते आपण क्लिअर करू. नंतर ट्रेस बिटमॅपमध्ये आउटलाईन ट्रेस आहे ती घ्यायची आणि हाय क्वालिटी ट्रेस करायची. हाय क्वालिटी ट्रेस केल्यानंतर तर इथे बघा प्रोसेसिंग सुरू होत आहे. खाली बघा प्रोग्रेस दाखवत आहे. म्हणजे ते हळूहळू ट्रेस केलं जाते की ते पूर्ण ह्याच्यातनं त्याचा बॅकग्राऊंड जो आहे तो काढून टाकला जातो. हे बघा पूर्ण बॅकग्राऊंड काढून तो PNG फॉर्मॅटमध्ये आणलेला आहे. पण तरीसुद्धा बघा आतमध्ये जो आहे त्याचा बॅकग्राऊंड तो गेलेला नाही. आपल्याला आतमध्ये पण काढायचं आहे. ते इथे रिमूव्ह कलर फ्रॉम एंटायर इमेज हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला निवडायचा आहे. हे बघा ह्याच्यामध्ये सगळा इमेजमधला जो कलर आहे सगळा आतमधला बाहेर सगळा तो गेला आहे. आता हे बघा तुम्हाला दिसेल तर ही एक आउटलाईन तयार झालेली आहे. आता तुम्हाला हा ब्लॅक कलर दिसत आहे. जर आपल्याला याची फक्त आउटलाईन करायची असेल तर राईट अँड लेफ्ट क्लिक करून आउटलाईन सेट करायची जेणेकरून तो आपल्याला फक्त आउटलाईनमध्ये दिसू शकतो. हे बघा आणि हा जो आपला आहे तो आपण डिलीट करू. सुरुवातीचा जो PDF फॉर्मॅटमधला आहे जेणेकरून आपल्याकडे हीच साईज आहे आणि ह्याच फॉर्मॅट राहील. आता हा जो आहे तो मिलीमीटरमध्ये आहे तो इंचेसमध्ये आपण कन्वर्ट करू. ठीक आहे आणि याची आपल्याला 5 इंच घ्यायची आहे. म्हणजे उंची जी आहे ती 5 घ्यायची. त्यामुळे थोडंसं त्याची हाईट आपल्याला वाढवायला लागेल. लेंथ जी काही असेल ती अशी. हे बघा त्याच्यामुळे हे 5 इंचाचं आपण केलेलं आहे. आता याला कुठलाही कलर करा तर कलर त्याच्यामध्ये येईल आणि आपल्याला जर आउटलाईन बनवायचं असेल तर आपल्याला आउटलाईन ही त्याच्यात करता येईल. तर आपण आउटलाईन करू. ठीक आहे. आता ही फाईल आपल्याला जी आहे ती आपल्याला RDWorksच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेव्ह करायची. तर एक्सपोर्ट करायचं आणि एक्सपोर्ट केल्यानंतर इथे DXF फाईल्स आहेत बघा AutoCAD DXF फाईल त्यामध्ये ती फाईल सेव्ह करायची आपल्याला. तर संदेश आणि स्वीटी म्हणजे DXF फाईल AutoCADची ही DXF फॉर्मॅट असते. त्या फॉर्मॅटमध्ये आपण ही फाईल सेव्ह केलेली आहे. एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्ट केल्यानंतर त्याचं मेजरमेंट सांगतं ते आपल्याला जसं आहे तसं सिलेक्ट करून ओके करायचा. आता आपण हे बघा आपली फाईल टाकली DXF फाईलच्या फॉर्मॅटमध्ये आणि हे कटिंगला लावलेलं आहे. तर हे ॲक्रेलिक कटिंगची सेटिंग असते. ती सेटिंग मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन. जर तुम्हाला ते बघायचं असेल किंवा शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये मेन्शन करा. तर आपण त्यावरही एक व्हिडिओ बनवूया. आता हे फास्ट फॉरवर्डमध्ये केलेलं आहे. हे बघा किती सुंदर प्रकारे झालं आहे. त्याच्यावरची जी प्रोटेक्टिव्ह लेयर आहे ती आपण काढून टाकूया आणि इतकी सुंदर झालेली आहे. सावकाश करायचं कारण कधी-कधी ॲक्रेलिक तुटतो त्यामुळे. किती सुंदर झालेलं आहे तयार. थँक यू फॉर वॉचिंग.